दिवाळी म्हटल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न तो म्हणजे दिवाळीचा फराळाचा करण्याचा। आता दिवाळीचा फराळामधला एक पदार्थ तो म्हणजे चकली। जमली तर जमते, नाही तर बिघडली सुद्धा जाते बरं का। तेलामध्ये फसकते किंवा चकली तळून झाल्यानंतर डब्यात ठेवतो तेव्हा ती नरम पडते। आता तुम्हाला ह्यातलं असं काहीच होणार नाही, 101% गॅरंटी सांगते। तर आज आपण अशी चकली करणार आहोत ना, तुम्हाला कुठली भाजणी करायची नाही, कुठली पूर्वतयारी करायची, झटपट चकली करणार आहोत। ती पण जगातली सर्वात सोपी चकली म्हणायला हरकत नाही। तुमची चकली संपेसपर्यंत अगदी कुरकुरीत खुसखुशीतच राहणार। चकली खाणारा म्हटला पाहिजे, वा चकली काही भारी झालेली आहे, नेमकी विकत आणली की घरीच बनवली असा प्रश्न त्यांना सुद्धा पडला पाहिजे। अगदी तशीच होते चकली बरं का। आता रिझल्ट तुमच्या समोर आहे, तुम्हाला चकली मोडून सुद्धा दाखवू। चला आता चकलीबद्दल तर भरपूर असं कौतुक ऐकलं तुम्ही, आता रेसिपीला सुद्धा सुरुवात करूया। तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज जी आपण चकली करणार आहोत ती फुटाणे डाळ आणि तांदळाच्या पिठापासून करणार आहोत। त्यासाठी इथं फुटाणे डाळ घेतलेली आहे। फुटाणे डाळ 1 कप इतकी घेतले। आता घेतलेली फुटाणे डाळ जरा आपण हलकीशी ही गरम करून घेणार आहोत। तर फुटाण्याची डाळ आपण मिक्सरला ह्याची पावडर करून घेणार आहोत ना, मग ती छान अशी होते असं भाजून घेतल्यामुळे। तर फुटाणे डाळ इथं बघा हलकीशी 1-2 मिनिटं छान अशी गरम करून घेतले। एका डिशमध्ये काढले म्हणजे ती लवकर थंड होईल अशी पसरून ठेवल्यामुळे। फुटाणे डाळ आपली थंड झाले, आता मिक्सरला छान अशी आपण बारीक वाटून घेणार आहोत। काही जणांना फुटाणे डाळ म्हणतात किंवा भाजकी डाळ म्हणतात किंवा डाळव सुद्धा म्हणतात। आता ही फुटाणे डाळ पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला छान बारीकसर अशी वाटून घ्यायची। बघा इथं मस्त अशी बारीकसर फुटाणे डाळ वाटलेली आहे। आता आपण चकलीसाठीचं पीठ मळूयात। तर वाटलेली आपली जी फुटाणे डाळ आहे की नाही ते चाळणीने चाळून घेणार आहोत। म्हणजे कसं फुटाणे डाळ कधी कधी व्यवस्थित अशी मिक्सरला वाटली जात नाही, म्हणजे छोटा मोठा एखादा कण राहतो। बघू शकता इथं बारीक किती कण राहिले, त्याच्यामुळे चाळून घ्यायचे। आपण फुटाणे डाळ आणि तांदळाची चकली करत असल्यामुळे आपल्याला हवं तांदळाचं पीठ। फुटाणे डाळीचं पीठ छान असं चाळून झाल्यानंतर आपण इथं घेणार आहोत 2 कप इतकं तांदळाचं पीठ। हे प्रमाण अगदी बरोबर असं आहे बरं का। तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचे असेल ना तर हेच प्रमाण तुम्हाला डबल घ्यायचं आहे। आता इथं वापरलेलं मी तांदळाचं पीठ घरचंच आहे, म्हणजे काय केलं तांदूळ स्वच्छ असे धुतले, उन्हामध्ये सुकवले आणि गिरणीतनं दळून आणलेले आहे। तुम्ही विकतचं तांदळाचं पीठ वापरला तरी सुद्धा चालेल। आता ही दोन्ही पिठं आपल्याला सुरुवातीला छान अशी मिक्स करून घ्यायची। आता ह्या पिठावरती आपल्याला तेलाचं कडकडीत मोहन घालायचं आहे। तर तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते का नाही बघा, ते 2 पळी इतकं तडक्या पानामध्ये तेल घेतलेलं आहे। आता हे तेल आपण गॅसवरती छान कडकडीत धूर उठूसपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। पण जर तेलाच्या किटलीमध्ये तुमच्याकडे पळी नसेल तर बघा, ज्या कपनी आपण पिठं मोजली का नाही त्याच्यातलाच पाव कप इतकं आपल्याला तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। किंवा तुम्ही वाटीने सगळं प्रमाण मोजलं असेल का नाही तर पाव वाटी इतकं तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। बघा इथं आपलं कडकडीत तेल गरम झालं, मग पिठावरती ओतून घेतलंय आणि चमच्यानेच आपल्याला सुरुवातीला मिक्स करायचं आहे। हाताने मिक्स करायचं नाही, कारण का खूप कडकडीत तेल असं आपण गरम केलेलं घातलेलं आहे। काही जण बघा थंड तेलाचं मोहन सुद्धा घालतात। तर थंड तेलाच्या मोहनमुळे सध्याला आपली चकली ही कुरकुरीत होते, पण नंतर ही आपली चकली नरम पडते। त्यामुळे तेल हे कडकडीत गरम घालायचं आहे। तेलाचं मोहन परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे। तेल जरा जरी जास्त झालं तर चकली ही आपली तेलामध्ये फसकण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे तुम्हाला इथे प्रमाण बरोबर सांगितलंय। आता हातानेच आपल्याला पिठाला तेल छान सगळीकडे लागूसपर्यंत चोळून घ्यायचं आहे, असा मुटका बांधूसपर्यंत। मगच समजायचं आपल्या पिठाला छान असं मोहन लागलेलं आहे। मग आता आपण ह्याच्यामध्ये काही मसाले घालूयात। ते म्हणजे 1 चमच काश्मीरी मिरची पावडर घातले, जेणेकरून चकलीला आपला कलर छान येतो। चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे, साधारण पाऊण चमचा इतकं मीठ घातलेलं आहे। नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ओवा घालायचा आहे, अर्धा चमच ओवा हातावरती चोळून घातलेला आहे। मग तीळ घालायचं आहे, तर तीळ इथं 1 चमच इतकं घातलेलं आहे। अर्धा चमच इतकी धना पावडर आणि चकली तिखट होण्यासाठी इथं मी कांदा लसूण मसाला 1.5 चमच इतका घातलेला आहे। मला जरा चकली ही तिखटच लागते, त्याच्यामुळे मी तिखटचं प्रमाण वाढवलेलं आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता। पाव चमच इतकं हिंग घातलेलं आहे आणि थोडीशी हळद घातलेली आहे। हळद नाही घातला तरी सुद्धा चालेल, पण एकदम थोडीशी मी हळद घातलेली आहे। हळद जर जास्त झाली तर चकली ही आपली काळपट होते। आता आपण मसाले घातले का नाही ते पुन्हा आपण पिठामध्ये छान असे मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे ना ते पिठामध्ये सगळे मसाले लागले। त्या पिठाची आपल्याला उकड वगैरे घ्यायची नाही, तर काय करायचंय बघा, एक पातेलं घ्यायचं। 2 कप आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं का नाही, मग त्याच्यासाठी 2 कप इतकं पाणी एका पातेल्यात घेतलेलं आहे। हे पाणी आपण गरम होण्यासाठी ठेवणार आहोत।
तर पाणी आपल्याला उकळतच हवं असं काही नाही, पण पाणी आपलं चांगलं छान कडकडीत असं गरम झालं पाहिजे. बघू शकता इथे पाण्याला कड आलेला आहे, इतकं गरम झालेलं आहे. पाणी जर तुम्ही नुसतंच गरम केलं आणि पीठ जर मळलं तर चकलीला आपल्या चिकटपणा येणार नाही आणि चकली ही मध्ये तुटली जाईल. त्याच्यामुळे पाणी हे चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं. आता आपण उकड वगैरे काढणार नाही तर काय करायचं, आपलं जे सगळं मिक्स केलेलं पीठ आहे का नाही त्याच्यामध्ये थोडं थोडं करून आपण पाणी घालून घेणार आहोत आणि पीठ मळणार आहोत. आता तुम्हाला एकूण शेवटी सांगणारच आहे इतक्या पिठासाठी पाणी किती लागलं. पाणी खूप गरम असं आहे, म्हणून सुरुवातीला मी चमच्यानीच मिक्स करून घेतलं, पण चमच्यानी काही आपलं व्यवस्थित मिक्स होणार नाही जसं आपण हाताने मिक्स करतो तसं. नंतर काय, मग हाताने आपल्याला छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ घासून आपल्याला मळायचं आहे, तरच आपली चकलीमध्ये तुटणार नाही. पीठ चांगलं मळत नाहीत मग चकलीचा कणका पडला जातो, म्हणजेच की तुकडा पडला जातो, चकलीमध्ये तुटते. त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे. बघू शकता पीठ किती छान चिकना असं मळून घेतलेलं आहे. आपण 2 कप इतकं कडकडीत पाणी गरम करून घेतलं होतं का नाही, त्याच्यातलं बघा पाव कप इतकं पाणी उरलंय, म्हणजे 1.25 कप इतकं आपल्याला इतकं पीठ मळण्यासाठी पाणी लागलेलं आहे. आता पीठ तर छान मळून झालं, आता लगेच चकली करायला घेणार आहोत. तर चकली करण्यासाठी आपल्याला हवा साचा, तर इथं साचा घेतलाय. साच्यामध्ये चकलीची प्लेट घातली, त्याला तेल लावून घेतलं म्हणजे आपलं पीठ का नाही त्याला चिटकणार नाही. नंतर इथं साच्याला सुद्धा आपल्याला आतमधून सगळीकडून तेल लावून घ्यायचं आहे. आता बघा साच्यामध्ये पीठ घालण्याच्या अगोदर पुन्हा आपल्याला एकदा हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. थोडासा थंड पाण्याचा हात घ्यायचा आणि हे पीठ घस असं मळून घ्यायचं, म्हणजे पीठ ना छान चिकनं होतं आणि आपली चकली कुठेही तुटली जात नाही. तर तुम्हाला पीठ जवळनं दाखवत आहे, बघू शकता पीठ जास्त घट्ट नाही आणि जास्त सैलसर नाही असं मळलेलं आहे. पीठ जर तुम्ही घट्ट मळलात तर चकली पाडताना खूप त्रास होतो, म्हणजेच की हात भरून येतात, दुखतात. आणि पीठ जर तुम्ही पातळ मळलात तर चकलीला काटे पडणार नाहीत. त्याच्यामुळे ही तुम्हाला काळजी घ्यायची. पीठ तर मी तुम्हाला जवळनं दाखवलेलंच आहे. तर पीठ बघा सोऱ्यामध्ये भरण्याच्या अगोदर छान चिकनं होसपर्यंत मळून घेतलंय, मगच भरलेलं आहे, म्हणजे चकली आपली कुठेही तुटणार नाही. जरी तुमची चकलीमध्ये तुटायला लागली तर पीठ तुम्ही मळा चांगलं थंड पाण्याचा हात घेऊन आणि मग चकल्या पाडू शकता, अजिबात चकली तुटणार नाही. आता सोरा छान असा आपला सेट करून घेतलेला आहे. आता आपण लगेचच चकल्या पाडायला घेऊयात. चकल्या पाडण्यासाठी इथं बघा मी चॉपर घेतलेला आहे. तुम्ही एखाद्या परातीत किंवा ताटावरती चकल्या पाडलात तरी सुद्धा चालेल, पण मला ह्या चॉपरवरती ना एकदम सोपं वाटतं. तेलामध्ये सोडायला ना एकदम सोपं असं होतं ह्या चॉपरवरती अशा चकल्या पाडल्यामुळे. आता चकल्या पाडायची सुद्धा एक वेगळी पद्धत आहे, ते तुम्हाला मी पुढे दाखवीनच. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता बघा एक एक करून चकल्या इथं मी पाडत आहे, तर कुठेही चकली आपली मध्ये तुटली जात नाही. आणि चकल्याला काटे बघितलात का, किती काटेरी अशी आपली चकली झालेली आहे. हे तुम्ही एकटी जरी असाल ना तर सहजपणे ही चकली करू शकता, दुसऱ्या माणसाची गरज पडत नाही. एका वेळेस भरपूर अशा चकल्या करून घ्यायच्या आणि मग तळायच्या. बाजूला तेल हे गरम केलेलंच आहे. चकलीसाठी नेमकं तेल कसं गरम असावं बघा. एक छोटासा गोळा टाकला तर तो पटकन वरती आला असं आपल्याला चकलीचं तेल गरम हवं. तर बघा चकली तेलामध्ये सोडण्याची एक वेगळी पद्धत सांगितली होती मी. तर बघा इथं चॉपरवरती चकली काढल्यामुळे का नाही आपल्याला उलताना असं घ्यायचं आहे आणि चकली आपल्याला सहज उचलून तेलामध्ये सोडता येते. असं केल्यामुळे आपल्या हातावरती तेल सुद्धा उडत नाही आणि चकली कुठे मोडत सुद्धा नाही आणि चकली वाकडी तिकडी होत नाही. पटकन आपण उलतानेने उचलून तेलामध्ये चकली सोडायची आहे. तर इथे एका वेळेस मी 4 चकल्या सोडलेल्या आहेत, कारण जागा कमी आहे, माझी कढईही छोटी आहे. तुम्ही जर मोठ्या कढईमध्ये करत असाल तर एका वेळेस 5 ते 6 चकल्या सोडून तुम्ही तळू शकता. चकली ही तेलामध्ये विरघळली का बघा, कारण चकलीसाठी आपण तेलाचं मोहन बरोबर घातलं होतं. चकली आता तळले कसं ओळखायचं बघा. जेव्हा चकली तेलामध्ये सोडतो तेव्हा किती बुडबुडे येतात आणि जेव्हा चकली आपली तळली जाते तेव्हा पूर्णपणे बुडबुडे हे कमी होतात, तेव्हा समजायचं आपली चकली छान तळलेली आहे. रंग बघितलात का, चकलीला किती सुरेख असा आलेला आहे. एकसारखी चकली तळली गेलेली आहे. आता पुन्हा दुसरी बॅच अशा प्रकारे सोडायची. तर बघा किती सोपी पद्धत आहे चकली तेलामध्ये सोडण्याची. सुरुवातीला गॅस आपल्याला फास्ट ठेवायचा आहे. जर गॅस तुम्ही बारीक करून जर चकली तळलात सुरुवातीलाच तर चकली ही तेलामध्ये विरघळली जाते. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला चकली सेट होईपर्यंत गॅस फास्ट ठेवायचा आहे. एकदा चकली तेलामध्ये सेट झाली की आपल्याला बारीक गॅस करून चकली छान कुरकुरीत होईपर्यंत, बुडबुड्या कमी होईपर्यंत तळून घ्यायचे. बघा चकली शेवटी तळत असताना बुडबुड्या पूर्णपणे कमी होतात, तेव्हाच समजायचं आपली चकली तळलेली आहे. तर अशा प्रकारे बाकीच्या चकल्या सुद्धा करून घेणार आहे. आता तुम्हाला आणखीन एक पद्धत सांगते चकल्या पाडायची. आता मी चॉपरवरती पाडल्या, ती पद्धत मला सोपी वाटली, पण आणखीन एक पद्धत दाखवते. घरामध्ये प्लेटा असतात की नाही त्या घ्यायच्या, त्या अशा पालत्या घालायच्या आणि त्याच्या पाठीमागे चकली पाडून घ्यायची. आता ही पद्धत जरा मला किचकट वाटते, कारण का भांड्याचा सुद्धा पसारा होतो
आणि एका वेळी जास्त अशा चकल्या होत नाहीत, तर मग ही चकली कशी सोडायची बघा. हातावरती अशा प्रकारे घ्यायची आणि मग तेलामध्ये सोडायची. ही चकली तेलामध्ये सोडताना थोडीशी भीतीच वाटते, कारण तेल हे आपलं अगदी कडकडीत गरम असतं आणि हातावर जर उडलं तर हाताला फोड येण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे का नाही, उलताना आणि उचलून तेलामध्ये सोडण्याची एकदम ही परफेक्ट अशी पद्धत आहे. पण पूर्णपणे चॉईस तुमची आहे, तुम्हाला जशी आवडेल तशी चकली करू शकता. पण चकली मात्र 101% अजिबात फेल जाणार नाही. फक्त जसं प्रमाण सांगितलंय तसं करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमची चकली कशी झाली. आता इथं सगळ्या चकल्या करून झालेल्या आहेत. चकल्यांचा आवाज बघितला का, तुम्हाला वरूनच बघताच कळलं असेल की ही चकली कशी झालेली आहे म्हणा. जगातली सगळ्यात सोपी चकली म्हणायला हरकत नाही. तुम्ही डोळे झाकून करा किंवा पहिल्यांदा चकली करायला घेतलात तरी सुद्धा बिघडणार नाही, ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते. फक्त तुम्ही सांगितलेलं प्रमाण वापरून चकली करा, अगदी खुसखुशीत कुरकुरीत चकली होते, भरपूर काटेरी अशी. चकली खाणारे तुम्हाला रेसिपी विचारल्याशिवाय पुढे जाणारच नाही. बघा, चकलीचा आवाज ऐकला का, किती कुरकुरीत आणि तेलकट तर अजिबात ही चकली झालेली नाही. तुमची जर चकली डब्यात टाकल्यानंतर नरम होते का, तर काय करायचं आहे, ही चकली डब्यामध्ये भरल्यानंतर का नाही, डब्याच्या वरती पेपर लावून मग झाकण लावायचं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये हवा जाणार नाही आणि चकली अजिबात नरम होणार नाही. किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये चकली भरायची आणि मग ती प्लॅस्टिकची पिशवी डब्यामध्ये भरा, त्यामुळे सुद्धा चकली अजिबात नरम होणार नाही, संपेसपर्यंत कुरकुरीत राहते. आता इथं मी चकली मोडून दाखवली, तुम्हाला इथेच कळलं असेल की किती खुसखुशीत अशी झालेली आहे. आता एवढ्या प्रमाणामध्ये जर चकली केलात तर 46 ते 48 इतक्या चकल्या होतात. बघा, कुठलीच भाजणी न करता, कुठलीच पूर्वतयारी न करता अगदी अर्ध्या तासात तुम्ही भरपूर अशा चकल्या करू शकता. यंदाच्या दिवाळीला नक्की ही चकली करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमची चकली कशी झाली म्हणून. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.